गुड मॉर्निंग गाईज. नुस्ता ट्रॅव्हल्सच्या अजून एक नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. संडेची सकाळ आणि आपण आहोत गणपतीपुळ्यात, जसं तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण गणपतीपुळ्यातून जाणार आहे गणपतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला. सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 6 आणि बाहेरचं क्लायमेट तुम्ही पाहू शकता. इट इज व्हेरी प्लीजंट क्लायमेट. आज आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग जायचं आहे. आणि हा आपला आउटफिट आणि अटायर आहे. सिमिलरली हा इथे मॅडमचा अटायर आहे. एकदम सोजवळ. संपूर्ण हॉटेलमध्ये सगळे झोपलेले आहेत आणि आम्ही दोघंच आय गेस इथे उठलेले आहेत. इवन द स्टाफसुद्धा झोपलेले आहे. आणि पाहू शकता डोअर क्लोज आहे. आता ह्याला ओपन कसं करायचं भाई? पहिलं तुम्ही हा लॉक आहे. आता काय करायचं भाई? आपल्याला स्टाफला उठवायलाच लागणार आहे, बिकॉज त्याच्याशिवाय आपण जाऊ नाही शकत. सो लेट्स सी फॉर द स्टाफला सर्च करूया आणि मग आपल्याला निघायचं इथून. कोणाला तरी कुठेतरी शोधायला लागणार आहे. फायनली आपण पोचलो आहे गणपतीपुळ्याला. हा मेन एंट्रन्स आहे गणपतीपुळ्याचा आणि आपलं मंदिर जे आहे ते त्या पुढे एंडला आहे. मंदिर अजून चालू आहे की नाही बंद आहे हे माहीत नाही आहे, बिकॉज अर्ली मॉर्निंगला अजूनही इथे कोण आलेलं नाही आहे. खूप सारी दुकानं बंद आहेत आणि मला एकदम खालीचं आहे एरिया. समुद्र किनारा तुम्हाला दाखवतो. हा समुद्र किनारा इथे समोर, वाव. आणि हा समोर जो आहे तो मंदिर आहे गणपतीपुळ्याचं. तर इथे चप्पल वगैरे ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते खूप सारी दुकानं आहेत. प्रत्येक दुकानाच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि आपला आता एकच विषय आहे, तो म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे? मोदक. लेट्स सी मोदक आपल्याला कुठे भेटत आहेत. इथे एक समोर, तिथे मी नेहमी घेतो, तिथे एकदा ट्राय मारूया. हे बघा, हे एक दुकान आहे, इथे मोदक भेटण्याची शक्यता फार आहे. हॉटेल स्वाती. सुंदर चेंजेस केले तिथे. पहिला जेव्हा होतो तेव्हा ह्या रेलिंग्स नव्हत्या आजूबाजूच्या, आता ह्या रेलिंगसुद्धा बांधलेल्या आहेत. डेव्हलपमेंट केलेली आहे, जशी आपण शिर्डीला पाहिलेली त्या काइंड ऑफ डेव्हलपमेंट इथे केलेली. आम्हाला असं वाटलेलं की आमचं दर्शन व्हायला खूप टाईम लागणार आहे, म्हणून आम्ही लवकरच आलो सकाळी. पण नशिबाने लवकरच दर्शन होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदित आहे की त्यानंतर आम्हाला फोटोज काढायचे आहेत आणि एकदम निवांत दर्शन भेटणार आहे आपल्याला या ठिकाणाचं. पाहू शकता सुंदर असा एंट्रन्स आहे, मूषक आहे एक, आणि इथून आपण गणपतीपुळ्याला एंटर करायचं. खूप प्लीजंट आहे, थंड क्लायमेट आहे, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं इथे. सकाळीच बरेचसे लोक ऑलरेडी दर्शन घेऊन निघालेले आहेत आणि आमच्या लाईनमध्ये तुम्ही पाहू शकता कोणी पण नाही आहे. सो वी आर व्हेरी लकी. अर्ली मॉर्निंग कोणच नाही आहे इथे. सो आमचं दर्शन आता झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर जस्ट फोटोग्राफी करतो आहे आणि इथे लोकंसुद्धा सगळे फोटोग्राफी करत आहेत. आतमध्ये ॲक्च्युली अलाउड नाही आहे फोटो वगैरे काढायला आणि कॅमेरा यूज करण्यासाठी, त्याच्यामुळे हा बाहेरून तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो सगळ्यांना. आणि खूप सुंदर दर्शन झालं आहे, जस्ट बिकॉज की कुठल्याही प्रकारची गर्दी नव्हती, व्यवस्थित बसण्यासाठी भेटलेला. छान एक अर्धा तास आम्ही आतमध्ये स्पेंड केला आणि हा क्लायमेट थंडगार जो आहे ना, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर. अजून सनराईज व्हायचं पेंडिंग आहे, तर आपण एक सनराईज बघूनच इथून जायचं. आपण आलेलो आहे बीच साईडला. बीच साईडला इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट होत आहेत, तुम्ही पाहू शकता बघा. तिथे जेटस्की राईड्स, बनाना बोट राईड्स वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे कंडक्ट करत आहेत. आणि इथे उंट ठेवलेले आहेत. उंट तुम्हाला एकदम स्टॅच्यू वाटत असेल, पण हा ओरिजिनल उंट आहे बाई. इथे उंटावर बसायचं आहे का? आम्ही विचार केला उंटावर बसायचा, पण तो विषय असा आहे की उंटावर बसायचा गेला तर ह्या कॉस्ट्यूममध्ये किंवा ह्या ड्रेसेसमध्ये नाही जमणार आपल्याला उंटावर बसायचं. बट सुंदर क्लायमेट आहे इथे आता यार अर्ली मॉर्निंगचं, मस्तपैकी. आता थोडेसे फोटोशूट्स करायचे आहेत आपल्याला. थोडेसे फोटोशूट्स केले की आपण आपल्या दुसऱ्या ठिकाणाला रवाना व्हायचं आहे. हा बाहेरच्या साईडून व्ह्यू आहे गणपतीपुळ्याचा. तुम्ही पाहू शकता मंदिर आहे समोर आणि त्या मंदिरासमोरच इथे बीच आहे आणि हा बाहेरचा आउटर लुक आहे. जेव्हा केव्हाही पाऊस असतो किंवा भरती असते तर ऑलमोस्ट टच करतो मंदिराला पाणी. त्याच्यामध्ये पाहू शकता रेत आहे, ती संपूर्ण पोचलेली आहे मंदिरापर्यंत. आणि इथे आता सध्या भरती नाही आहे, ओहोटी आहे, त्याच्यामुळे आपण इझिली वॉक करू शकतो. तर इथे संपूर्ण या ठिकाणाला पाणी पडतं. आपल्याला एखादा स्पॉट आता चूज करायचा आहे आणि त्या स्पॉटवरती जाऊन छानपैकी फोटोशूट करायचं आहे.
आपण आलेलो आहे एका ठिकाणी नाश्ता करायला आणि हे जो ठिकाण आहे ना ते खूप घरगुती ठिकाण आहे. त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी ते घरात बनवलेल्या असतात. तो मेन्यू आहे जसं पोहे म्हणा, शिरा म्हणा, थालीपीठ म्हणा, मिसळपाव म्हणा. मला बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल हा किचन आहे, एकदम घरगुती आहे. आणि आपली डिश आता आलेली आहे थालीपीठ आणि तुम्हाला दाखवतो. ही आपली डिश आहे थालीपीठची. सुपर अशी गरमागरम थालीपीठ आहे. त्याच्यानंतर एक कढ दिलेला आहे, 2 चटण्या दिलेल्या आहेत आणि हे मीठ दिलेलं आहे थोडं कढमध्ये टाकायला. आणि मॅडम आमच्या वाट बघतात. त्यांनी नेहमीप्रमाणे मिसळपाव मागितलेला आहे, पण मिसळपावाला यायला टाईम आहे, त्याच्यामुळे तिचा वेट आहे. पण आपला नाश्ता आता रेडी आहे. जरा झटकन फटकन हा गरम नाश्ता करूया तुपासोबत. आय विल गेट द बेस्ट पार्ट. मिसळपाव आलेली आहे, त्याच्यामुळे चेहऱ्यावरचा आनंद एकदम खुललेला आहे. गरम मिसळपाव. तरी सुपर्ब आहे यार, सॉलिड तरी आहे. हाय पाव आणि त्यानंतर खूप सारं कांदा टाकलेला मिसळ. सुपर्ब. आणि इकडची एक खास बात आहे की इकडचं जो जेवण आहे ना, जेवणसुद्धा इतकं एकदम सुपर्ब आहे आणि याची टेस्ट खूप आहे. तर या हॉटेलचं ठिकाण आणि ह्या हॉटेलचं नाव मी तुम्हाला हे सगळं खाल्ल्यानंतर देणार आहे, बिकॉज हे मला आरामात आणि शांततेत खायचं आहे. क्या रिएक्शन है बॉस, इससे मालूम पड़ता है की जबरदस्त आहे. तुझं सोडून माझं खायला लागलीस, मग तू ते मागवायचं ना. पूर आता आपण खाऊया मस्तपैकी छान. ज्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता केलेला आहे त्या रेस्टॉरंटचं ठिकाण तुम्हाला दाखवतो. इथे आपला बसस्टँड आहे गणपतीपुळ्याचा आणि त्याच्या ह्याच सेक्शनला इथे आहे रेस्टॉरंटचं नाव दर्यासागर रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे, कारण की इथे जेवण जे आहे ते एकदम घरगुती असतं. नाश्ता जो असतो तो एकदम घरगुती आहे आणि तुम्हाला इथे नाश्त्यामध्ये खूप काही कोकणाच्या व्हरायटीज खायला भेटतील. म्हणजेच घावणे वगैरे खायला भेटेल, त्याच्यानंतर थालीपीठ खायला भेटेल, मिसळपाव तर आहेतच आपला कॉमन, आणि शिरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खायला भेटेल. तर नक्की व्हिजिट द्या तुम्ही ह्या रेस्टॉरंटला. त्याचं नाव आहे दर्यासागर रेस्टॉरंट. तर आता आपण रेस्टॉरंटचं सगळं केलेलं, आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आपण जाऊया आपल्या हॉटेलकडे, कारण की आपल्याला अजून एक डेस्टिनेशन कवर करायचं आहे. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय मित्रांनो.